या ठिकाणी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. जोरदार टाळ्या. प्रतिमा पूजन या ठिकाणी केलं जाते. तंटामुक्ती अध्यक्ष या गावचे सचिनजी भोईर यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन केलं जात आहे. महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा होताना कुडूस सिटी या ठिकाणी पाहता आपण जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करताना पाहुणे मंडळी पाहत आहेत. परशुरामजी भोईर साहेब आयोजक, धनंजयजी ठाकरे त्यांच्या समवेत त्या ठिकाणी कामगार युनिटी, सर्व कामगार कमिटी मेंबर कामगार कुडूस मुख्य नाक्यावरील या ठिकाणी मुख्य चौकामध्ये कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी पाहत आहेत. सगळ्या कामगारांच्या उपस्थितीमध्ये मनुष्याली या ठिकाणी प्रतिमा पूजन करतायत. रमेशजी ठाकरे या ठिकाणी प्रतिमा पूजन करतायत. कामगार नेते परशुरामजी भोईर या ठिकाणी प्रतिमा पूजन करत आहेत. प्रतिमा पूजन या ठिकाणी होताना आपण संपन्न होताना पाहतायत. रेवतीताई फेरे मॅडम यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन केलं जाते. चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे आणि महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन सोहळ्याने होताना आपण पाहतायत. सर्व मान्यवरांना विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे, सर्व कामगारांनी बसून घ्यायचं आहे. सर्व कामगारांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती महामानव, राज्य आपल्या देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अशा सर्व मान्यवरांना दिवंगतांना अभिवादन करून आज 1 मे म्हटलं म्हणजे महाराष्ट्र दिन, 1 मे म्हटलं म्हणजे कामगार दिन आणि दुग्ध क्षेत्राचा योग म्हणजे आज बघा देशाला, जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध त्यांचा बौद्ध पौर्णिमा. अशा या दिवसाचं औचित्य साधून जय महाराष्ट्र जनरल व राष्ट्रीय माथाडी कामगार सेना, हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना या संघटनांमार्फत आज या ठिकाणी जो कामगारांना कामगार दिन आणि त्यात फिरत त्यांना काहीतरी वाटप व्हावं म्हणून आमचे सर्व सहकारी, आमचे जे सहकारी या कामगार सेनेचे चिटणीस, कामगार संघटनेचे, वाहतूक सेनेचे श्री परशुराम भोईर आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे वेळ फार झालेला आहे. मी कोणाची सगळ्यांची नावं घेणार नाही. व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सर्व कामगार, महाराष्ट्र प्रेमी बंधू भगिनींनो, 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. यशवंतराव चव्हाण पंडित नेहरूंकडून आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा काळजी घेऊन आले. त्या दिवसातून आपला महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जे म्हणतो आपण महाराष्ट्र, हा 1 मे रोजी महाराष्ट्र आपला खऱ्या अर्थानं तयार झाला. त्याबरोबर संविधानाने जो कामगार दिन दिलेला आहे तो याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलं त्यामध्ये कामगारांना फार मोठं महत्त्व दिलेलं. पूर्वी कामगारांची फार पिळवणूक केली जायची, कामगारांना सुट्टी नसायची.
कामगारांची ड्युटी सुद्धा फार मोठी, म्हणजे 12 तासाची असायची. त्यांना एक विकली सुट्टी असावी, त्यांची ड्युटी 8 तासाची असावी, त्यांना सिक लीव्ह असावी. हे सगळं बाबासाहेबांनी त्यांच्या संविधान दिलं. आणि त्या अर्थाने मग खऱ्या अर्थाने 1 मे हा कामगार दिन सुद्धा साजरा केला जातो. आज बुद्धांचं, गौतम बुद्धांचं बुद्ध पौर्णिमा आहे. शांतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. अशा या सर्व गोष्टीचं औचित्य साधून परशुराम भोईर आणि त्याचे सर्व पदाधिकारी यांनी आज जो कार्यक्रम केलेला आहे, खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मी परशुराम भोईरच्या बरोबर नेहमीच असतो. बरीचशी मंडळी कधी कधी का हो तुम्ही परशुच्या बरोबर, काही नाही, कोणी जो करतो कोणी का असे ना त्याला मदत केली पाहिजे. जून महिना आला का त्याचं विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असतं, वह्या पुस्तकं जे काय असेल दप्तर, फार काय मोठं करतो असं नाही पण तो करतो. लगेच दहीहंडी येते आणि मग दहीहंडीचा त्याचा तो इकडे तिकडे दहीहंडी करतो. ही महाराष्ट्र संस्कृती आहे, ही संतांची भूमी आहे, ती टिकली पाहिजे. फक्त आदान झाले, आपण आदानाला आदर करतोय, हे आम्हाला शिवरायांनी शिकवलं. आम्ही दुसऱ्या धर्मात सुद्धा आदर करणार. हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये विविधतेमध्ये एकता आहे, अखंडता आहे. अनेक धर्माच्या, अनेक पंथांच्या, अनेक जातीचे लोक इथं राहतात, पण गुण्यागुणी राहतात. काही मंडळी अशी ग्रस्त मंडळी आहे की भांडणं लावायचं, जाती भांडणं लावायचा प्रयत्न करतात. पण आम्ही सर्व सुज्ञ आहोत, आम्ही त्याला बाजूला करतोय. अशा या दिवशी साधून परसून हे जे केलंय, तो दहीहंडीचा कार्यक्रम करतोय. नंतर दिवाळीचा पहाटचा कार्यक्रम असतो त्याच्याकडं. नंतर जानेवारी महिन्यात फेब्रुवारी येतं तर दिंडी येतात, दिंडीचा कार्यक्रम तो सुद्धा करतोय त्यांचं चांगलं. पुढे नंतर मग शिवजयंती, अनेक कार्यक्रम जे चालू असतात त्याचं मी साक्षीदार आहे. प्रत्येक कार्यक्रमात मी जातो, त्याच्या असतोच. आणि तोही आम्हाला हे करत असतो. कारण शिवसेनेमध्ये एकच ब्रीदवाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही नेहमी ते सांगत असतो, अरे समाजकारण का, राजकारण सोडून द्या. राजकारण जेव्हा करायचं थोडी गरज लागेल तेव्हा, समाजकारणात थोडी जोड असावी म्हणून ते राजकारण करायचं, नाही तर आपल्याला समाजकारण करायचे. अशा प्रकारचं समाजकारण परसू करतोय. तर नेहमी काही ना काही कार्यक्रम चालू असतो. मी त्याचं खरंच कौतुक करतोय. त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं. आज त्यांनी बघा, त्या महिला वगैरे सगळ्या त्यांच्या बरोबर आहेत, बरे त्याचे पदाधिकारी त्यांच्या बरोबर आहेत, पण ते काय ते करत असतो. म्हणून तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. या महाराष्ट्र अखंड राहायला पाहिजे, हिंदुस्थान अखंड राहायला पाहिजे. आपण तुम्ही सगळ्यांनी अतिशय दक्ष राहायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला हे होता कामा नये. आज राजकारण चालू आहे बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतोय नाही का, काही ते चालू आहे, सबका साथ सबका विकास. आज किती जणांचा विकास होतो ना, किती जणांचा साथ आहे की नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सबका साथ सबका विकास, मला एक जोक आठवला म्हणून सांगतो. सगळी मंडळी शांत बसलेली आहे. एकदा काय झालं, असं ठरलं विकास करायचा. विकास करायचा कुठे, वरून सगळी ऑर्डर आली, राज्याहून जिल्ह्याहून तालुक्याला, की सगळ्यांना सांगा विकास करायचा आहे. झालं, बीडीओनी मिटिंग घेतली सगळ्या सरपंचांची. सगळ्या सरपंचांना बोलवलं आणि सांगितलं आपल्याला करायचं सबका साथ सबका विकास. विकास करायचा, विकास झाला पाहिजे. त्या गटविकास अधिकाऱ्यांनी सगळ्यांना भाषण ठोकलं की आपले विकास करायचं. काय झालं ते काही ना काही कळलं, काही ना कळलंच नाही. एक सरपंच उभा राहिला, म्हणतो अहो साहेब विकास मिळेल तरी काय, तिथं सांगा. अच्छा, व्हिडिओला प्रश्न पडला, याला सांगू काय विकास म्हणजे काय. त्यांनी बाहेर बघितलं, साहेब रस्त्यावर काय रे, रस्त्यामुळे एक कार आहे, उद्या ती 2 कार पाहिजेत, परत 3 कार पाहिजेत, नंतर 4 कार पाहिजेत. हा विकास त्या सरपंचच्या डोक्यात तेच राहिलं पक्क. तो गेला गावाला, त्यांनी मिटिंग घेतली, पुन्हा बोलावलं, सगळ्या लोकांना बोलावून सांगितलं अहो आपल्याला विकास करायचा आहे, सबका साथ सबका विकास. झालं, विकास विकास विकास. एक तिथे असाच एक होता अडाणी माणूस, अहो साहेब सरपंच साहेब विकास म्हणजे काय तिथे सांगा. म्हणजे काय माहितीये का, बाहेर बघ बरं काय नाही, रस्त्यात एक भिकारी आहे, उद्या ते 2 भिकारी पाहिजे, परत 3 भिकारी पाहिजे. झाला, असल्या प्रकारचा विकास चालू आहे. म्हणून तुम्हाला आम्ही सगळ्यांना दक्ष राहायला पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण नागरिक आहोत, या अखंड हिंदुस्थानाचे आपण सगळे नागरिक आहोत. या अशी काही कार्यक्रम करून सर्वसामान्य माणसांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये आता मी एक व्हॉट्सअपवर ऐकलं, काही येणार नाही बरोबर, तुम्ही जे काही केलं तेच. मी परसों नेहमी सांगत असतो, काही पण काहीतरी कार्यक्रम चालू ठेवा. तुम्ही जर पदक घेतलं तर काहीतरी कार्यक्रम चालू ठेवलं पाहिजे. सर्वसामान्य माणसासाठी केलं पाहिजे, दुसरं कोणी काही येणार नाही. आपल्याला सर्व माणसांनी काय केलं पाहिजे. अशा प्रकारचे हे कार्यक्रम परसू करतोय. खरंच त्याला धन्यवाद देतोय. थोडेच काय आहे, कधी कधी लोक नाव ठेवतात. बरेच लोक मला अहो सर काय आम्ही करतोय, पण लोक काय बोलतात, अरे आंब्याचं घर, आंबे आल्यावर लोक दगड मारतील, तशी दगड मारत नाही.
म्हातारचा दगड कोणी नाही मारला. आंबे आली दिसला ठीक आहे, काय ते आंब काय ते करायचं, काय ते केलं तरी माणूस जेव्हा पडेल तेव्हा तो पडेल. नुसतं झोपून राहिलं तर काय पडणार नाही, करत राहायचं काहीतरी. आम्ही आयुष्यभर केलं. आता नुकताच सुरजी सांगितलं सायकलीवर जाऊन शाखा काढल्या. कुठे सायकल घेऊन जायची, शाखा काढायच्या. बऱ्याच जणांना माहीत नसेल, आमच्या पदारी पहिली मोटरसायकल माझी. मग मोटरसायकलवर जायचं, मग शिवसेनेत शाखा काढायच्या, पेशंटला नेऊन घेऊन जायचं, पेशंटला पोचवायचं, रक्तदान शिबिर हे कर ते कर करत राहिलो म्हणून आज आपण टिकून आहोत. आणि निष्ठा आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळा मला काही लोक सांगतात, सर तुम्ही मला जिथून अक्कल आली तिथून शिवसेनेत आहे. आणि शेवटी जाईन, पण आता मी जेव्हा माझा हे होईल ते सेनेतच. आपलं बदलायचा हा विषयच नाही. आणि परवा आता मला एखादा फोन आला, अरुण पाटील मग बीजेपीत गेले. मला थोडा फील झाला, अरे इतका ज्येष्ठ माणूस सांगतो की तो पण पक्ष बदलतोय. ठीक आहे, समाजकारण करा, संबंध असणे फार वेगळे आणि बदलणे वेगळे. मी माझी विनंती आहे, निष्ठा राखा. निष्ठा कार्यकर्ता निष्ठेचाच असला पाहिजे, तो निष्ठेचा आला पाहिजे आणि त्या निष्ठेने त्याने बरोबर सगळ्या आपल्या समाजाचं काम केलं पाहिजे. मी जास्त वेळ काही घेणार नाही, बराच वेळ झालेला आहे. पुन्हा मी एकदा सगळ्यांना 1 मार्च दिन, नंतर कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. परसू भोईर आणि त्याचे सर्व कंपनी, त्याचे जे पदाधिकारी सर्व सहकारी आहे त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. असेच कार्यक्रम करत राहा. आम्ही जे काय असेल कासवाच्या गतीने आम्ही तुम्हाला मदत करत राहू. असे कार्यक्रम करा आणि आपलं जे ध्येय आहे ते चांगलं ठेवा. एवढंच मी बोलतोय आणि जे थांबतोय. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.